नेमके काय घडले होते जेव्हा एक भाग्यवान म्हणजेच एक शिकारी शिवलिंगावर मांस अर्पण करतो. शिवलिंगावर मांस अर्पण केल्यानंतर पुढे काय झाले तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लोकप्रिय कथानुसार एक भिकारी होता, तो म्हणजे दमन. एक दिवस तो शिकार करण्यासाठी जंगलात आला होता. तिथे त्याला एक मंदिर दिसले जिथे शिवलिंग स्थापित होते. ते मंदिर पाहून त्याला खूप अपार प्रेम आले. तो काहीतरी त्यांना अर्पण करू इच्छित होता, पण नेमकं काय अर्पण करावे हे त्याला माहिती नव्हते. त्याला ना शास्त्राचे ज्ञान होत ना पूजा विधीचे त्याला काही माहिती होते. भोळेपणाने त्याच्याकडे असलेले मांस त्याने त्या शिवलिंगावर अर्पण केले आणि आनंदाने निघून गेला. मांस स्वीकार करते हे समजून की शिवजींनी त्यांचं अर्पण स्वीकारलं आहे. ह्या मंदिराची देखभाल एक ब्राह्मण करत होता. तो मंदिरापासून खूप दूर असल्यामुळे तो रोज मंदिरात येऊ शकत नव्हता, म्हणून तो 15 दिवसातून एकदा येत असे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्राह्मण मंदिरात आले तेव्हा शिवलिंगाजवळ मांस पाहून तो चकित झाला. हे एखाद्या प्राण्याचे कृत्य असावे असे समजून त्याने ते मंदिर स्वच्छ केले, पूजा केली आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी दमन भिकारी पुन्हा मांस अर्पण करण्यासाठी आला. त्याला पूजा विधीची फारशी माहिती नव्हती, त्यामुळे तो शिवलिंगासमोर बसून आपल्या मनातील गोष्टी शिवजींशी बोलत होता. एक दिवस त्याला मंदिर स्वच्छ करण्याची इच्छा झाली, पण त्याच्याकडे पाणी आणण्यासाठी कोणतेही भांड नव्हतं. त्यामुळे त्याने जवळच्या झऱ्यातून तोंडात पाणी आणले आणि तोंडातूनच पाणी शिवलिंगावर अर्पण केले. जेव्हा ब्राह्मण पुन्हा मंदिरात आला तेव्हा शिवलिंगावर थुंकीचे पाणी आणि मांस पाहून तो खूप रागवला. हे एखाद्या प्राण्याचे नव्हे तर एखाद्या माणसाचे कृत्य आहेत हे त्याला समजलं. त्याने मंदिर स्वच्छ केलं, मंत्र पठण करून शिवलिंग पुन्हा शुद्ध केले आणि घरी निघून आला. पण प्रत्येक वेळी तो घरी आला की शिवलिंग त्याला अशुद्ध अवस्थेत सापडत होते. एक दिवस त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो शिवजींना म्हणाला, महाराज, तुम्ही हा अपमान का सहन करत आहात? तेवढ्यात आकाशवाणी झाली, ज्याला तू अपमान समजतोस ते दुसऱ्यांच्या भक्तीचे अर्पण आहे. मी त्याच्या भक्तीने बांधलेलो आहे. तो जे काही अर्पण करतो मी ते आनंदाने स्वीकारतो. जर तुला त्याच्या भक्तीची खोली पाहिजे असेल तर तू जवळच्या झुडपांमध्ये लपून बस. ब्राह्मण झुडपांमध्ये लपला. दमन भिकारी मांस आणि पाणी घेऊन आला, पण ह्यावेळी त्याला आश्चर्य वाटलं, कारण शिवलिंगाने नेहमीप्रमाणे त्याचे मांस स्वीकारले नाही. त्याने शिवलिंग जवळून पाहिलं तर त्याला दिसले की शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यातून काहीतरी वाहत आहे. त्याने त्या डोळ्यावर औषधी वनस्पती लावल्या, पण त्याऐवजी रक्त वाहू लागलं. शेवटी त्याने स्वतःचा डोळा अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्याने चाकू काढला आणि उजवा डोळा काढून शिवलिंगावर अर्पण केला. तिथे रक्त वाहणं थांबलं, पण दमनच्या डोळ्यातून रक्त अश्रूसारखे वाहू लागले. तेवढा त्याच्या लक्षात आले की शिवलिंगाच्या डाव्या डोळ्यातूनही रक्त वाहत आहे. तो दुसरा डोळा काढायला निघाला, पण क्षणभर थांबला. जर मी दुसरा डोळाही काढला तर मी शिवलिंग कसा पाहिल? त्याने शिवलिंगावर पाय ठेवून आपला दुसराही डोळा अर्पण केला. त्याची अपार शक्ती पाहून ब्राह्मण स्तब्ध झाला. त्याच क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि दमनला दर्शन दिले आणि त्याच्या डोळ्यांची दृष्टी परत दिली. त्याच्या अपार शक्तीने प्रसन्न होऊन शिवजींनी त्यांना आशीर्वाद दिला. जेव्हा दमन शिवचरणी नतमस्तक झाला, पुढे तो कन्नप्पा ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. कन्नप्पा म्हणजे पूर्ण अर्पण करणारा, म्हणजेच तो शिवजींचा सर्वात महान भक्त होता.